साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी येत असलेल्या सर्व भाविकांसाठी मंदिर परिसरात सर्रासपणे फिरणारे, भक्तांची पिळवणूक करणारे, गंध टिळे, भिकारी तसेच फोटोवाले व इतर सर्व प्रकारचे एजंट जे मंदिर परिसरामध्ये फिरतात त्यांच्यावर सतत कठोर कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या हवाली त्यांना करण्यात यावं। काही दिवसांपूर्वी शिर्डीतील दुहेरी हत्याकांड आणि शिर्डी शहरातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांची निषेध ग्रामसभा पार पडली। या शहरातील सर्व पक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी कोणीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देऊ नये असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला। मात्र यानंतर नुकतीच युरोप येथील अनिवासी भारतीय कुटुंबाची एका फुल दुकानावर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। यात शिर्डीतील काही युवक आरोपी असल्याने पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं, तर यातील दोघे एजंट फरार होते। दरम्यान शिर्डी पोलीस त्यांचा शोध घेत असताना शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी आपली जबाबदारी पार पाडत सदर प्रकरणात सहभागी असलेल्या दोघांना थेट पोलीस स्टेशनला जमा केलं असल्याचं समोर आलंय। हे युवक स्वतःच्या वॉर्डातील असताना देखील स्वतः त्यांना पोलीस स्टेशनला आणून जमा केल्यानं एका लोकप्रतिनिधीने आपली जबाबदारी चोख पार पाडली असल्याचं दिसून आलंय। शिर्डी साई भक्तांची विविध प्रकारे फसवणूक होत असते, मात्र त्यातील फसवणूक करणारे हे कधी कधी लोकप्रतिनिधी, भावी नगरसेवक किंवा नगरसेवक यांच्या जवळचे असतात। त्यामुळे पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो। मात्र शिर्डीत पार पडलेल्या ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यास सुरुवात केल्याचे सकारात्मक चित्र या प्रकरणावरून दिसून येत आहे। त्रिभुवन यांनी जे ग्रामसभेत बोलले त्याचे अनुकरणही केले असल्याने आता सर्वच जबाबदार आजी माजी भावी लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्यास भाविकांची फसवणूक आणि गुन्हेगारीला आळा बसेल यात शंका नाही। विषय क्रमांक 1, साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना या ग्रामसभेतून आव्हान आणि विनंती आहे की साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी येत असलेल्या सर्व भाविकांसाठी मंदिर परिसरात सर्रासपणे फिरणारे, भक्तांची पिळवणूक करणारे, गंध टिळे, भिकारी तसेच फोटोवाले व इतर सर्व प्रकारचे एजंट जे मंदिर परिसरामध्ये फिरतात त्यांच्यावर सतत कठोर कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या हवाली त्यांना करण्यात यावं। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।